भारत राऊत हा नरखेडचा रहिवासी. माझं नदीच्या पड्याला 4 एकर जमीन आहे. बर माझं परपंच त्या शेतावर आहे. मी शेतकरी आहे, मला काही नोकरी नाही, हा 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 तरी मी त्या शेतावर जगतोय. माझ्यात कोण काम करणार नाही. बर बर तुमचं मी एकटा वैयक्तिक काम करून खातोय. बर बर 4 एकरात माझा 3 एकर सोयाबीन आहे. बर एक अर्धा एकर कांदा, एक अर्धा एकर ऊस आहे. मग आता तुमचं सगळं पाण्यामध्येच गेलंय. पाण्यात पाक पाणी आहे. आमच्या शेतावर 20 फूट पाणी आहे. बर बर तरी काही करायला जायला येत नाही. तिथं जनावर फिनवारांची होती, काय जाता येत नव्हते तिथं. बर बर मग आता हे पहिल्यांदाच एवढा हा, पहिल्यांदाच पुरा आहे एवढा. आणि किती नुकसान झालं असेल तर नुकसान आता बघा की याच्यावर अंदाज काढा किती तरी. अंदाज सोयाबीन 3 एकर, ऊस, कांदा पिंदा पाक पाण्यात गेले. ह्या वर्षी एक पीक गेलं वाया. पुढच्या वर्षी घ्यायला येतं का आपल्याला? काहीच करता येत नाही त्यांना. मग आता नुकसान शासन देणार ते किती देणार? किती देऊन देणार आहे शासन? तुम्हाला पुरणार का तेवढे आता? म्हणजे कसं वाटतंय पुरत नाही नुकसान ते. शासनाकडे तुमची काय मागणी आहे तुमची? आता काय तात्काळ मदत काय द्यावी ती भरपूर द्यावी. जरा काय देत बरं म्हणजे पुढचा भविष्याचा विचार करून पण थोडं द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे. त्यांचं किती देते ते काय कळत आम्हाला शासन मग मध्ये. तुमची काय अपेक्षा म्हणजे काय? द्यावी भरपूर जरा जरा म्हणजे काय तर आमच्या पोटाला पुरावा असं तर द्यावं त्यांनी. हा 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 हा